राम राम मंडळी. आज मी चटपटी अशी भाजी बनवलेली आहे, सुरण मटर मसाला. बघू शकता, चपातीबरोबर भातासोबत खायला एक नंबर. बनवून बघा. फ्राय पॅनमध्ये मी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे. कांदा, टमाटा, बदाम घेतलेत मी 20-25, तेही आपल्याला भाजायचे आहेत. लसूण, अद्रक सर्व एकत्र छान भाजून घेऊया. तेल थोडं जास्तच लागतं कारण चटपटी बनवतोय ना. सर्व आपलं वाटण भाजून झालेलं आहे. सर्व काढून फ्राय पॅनमध्ये मी परत अर्धी पळी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मग मटर भाजून घेतलेले आहे. थोडे भाजून घेतले ना तेलावरती, थोडं मीठ टाकून छान भाजीमध्ये चव येते. तसंच मी सुरणही भाजून घेतलेलं आहे. थोडंसं तेल टाकून 5 मिनटं ते पण भाजून घेतलेलं आहे खरपूस असं. बघू शकता. परत मी तेल घेतलं आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. जिरं टाकलं आहे मी. हे जिरं आणि हिंग टाकलेली आहे. कढीपत्ता टाकला आहे. वाटण टाकून घेऊया. तमालपत्र 2 टाकलेत. एका साईडनेच वाटण टाकायचं, म्हणजे आपल्याला आपले बेसिक मसाले भाजता येतात. डायरेक्ट तेलात टाकले ना ते करपतात. 1 चमचा हळद घेतली, 1 चमचा घरचा मसाला घेतला आहे, गरम मसाला. 2 चमचे मी लाल तिखट घेतले. 1 चमचा जिरा पावडर घेतले. जिरा आणि धने पावडर छान सर्व परतून घेऊया. ह्याच्यामध्ये मी घरचा काळा मसाला नाही वापरला आहे, लाल तिखट टाकले घरचं. छान आपलं परतून झालेलं आहे वाटण. एक चवीनुसार मीठ टाकूया. मीठ थोडं कमीच टाकायचं कारण मी मटरमध्ये आणि सुरणमध्ये मीठ लावलेलं. 2 मिनटं छान परतून घेऊया. आता आपण वाटणामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण पाणी टाकलेलं तेवढंच घेऊया, जास्त नाही घ्यायचं पाणी. आणि तुम्हाला वाढवायचं असेल तर पाणी वाढवू शकता, कारण चपातीसोबत खायला पाहिजे ना. भाकरीसोबत, चपातीसोबत खायला तांदळाची भाकरी किंवा चपाती खायला एक नंबर भाजी लागते. बनवून बघा. सुरण मटर मसाला भाजी बनवून बघा, खायला एक नंबर लागते. धन्यवाद.